झटका पद्धतीचं किंवा मल्हार सर्टिफाईड मटण सर्वदूर उपलब्ध करून देणं ही बाब तेवढी सोपी नाही आहे. कारण या धंद्यातून हिंदू खाटी कधीच हद्दपार झालेला आहे. जसं मच्छीमारीच्या धंद्यातून, मासे विक्रीच्या धंद्यातून कोळी समाज आता हळूहळू कमी व्हायला लागलेला आहे, तीच परिस्थिती खाटकांबाबत अनेक वर्षांपूर्वी झालेली आहे. आणि त्याचं कारण असं आहे की धंदा मटणाचा असो किंवा माशांचा, हा धंदा करायला कोळ्यांची किंवा खाटकांची पुढची पिढी तयार नाही आहे. हे लोक आता शिकले सवरलेले आहेत आणि ग्रॅज्युएट झालेल्या तरुणांना किंवा तरुणींना या व्यवसायामध्ये काडीचा सुद्धा रस नाही आहे. एखाद्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये हे तरुण किंवा तरुणी खरडेघाशी करतील, 10-15 हजार कमवतील, परंतु महिन्याला लाख रुपये कमवून देणारा हा धंदा त्यांना नको आहे. कारण या धंद्यामध्ये इज्जत नाही आहे असं त्यांना वाटतं. हिंदू खाटकांची परिस्थिती या धंद्यामध्ये अत्यंत वाईट आहे. म्हणजे हा धंदा हिंदू खाटकांच्या आज ताब्यात राहिलेला नाही आहे आणि त्याचा जो दोष आहे तो हिंदू खाटीक समाजाकडेच जातो. आज जर आपण हिंदू खाटकांची दुकानात पण बघितली तर त्या दुकानाचा मालक कदाचित हिंदू असेल, परंतु इथे मटण कापणारी जी मुलं आहेत किंवा मटण कापणारा जो स्टाफ आहे तो 100% मुसलमान आहे. आज हिंदू खाटकांची